रामकृष्ण हरे. सज्जन हो, मराठा आरक्षण आजचा विषय आहे. खरा खोटा निवाडा. आत्तापर्यंत आपण 4 व्हिडिओ केलेले आहेत. कुणबी मराठा, दुसरा संत आणि समाजसुधारक यांचे सारखेच विचार असतात. तिसरा मराठा आरक्षण काळाची गरज. चौथा मराठा आरक्षण हे घ्या पुरावे. आणि आत्ताचा म्हणजे आजचा 5वा जो विषय आहे तर बहुमताने खरेही खोटे ठरवता येते, असा हा आजचा विषय आहे. यासाठी एक दृष्टांत आपण पाहूया. एक साधू महाराज होते. मोठा आश्रम होता त्यांचा, बरेच शिष्य होते आणि ते साधू कर्मप्रधान होते. म्हणजे कर्मठ असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे विधिनिषेधावर त्यांचा जोरात भर असायचा. तेव्हा त्यांनी 3 शिष्यांना दुसऱ्या एका आश्रमामध्ये विद्याभ्यास करण्यासाठी पाठवलं. कारण यांच्या आश्रमामध्ये तो विषय नव्हता. म्हणून दुसरा एक अरण्यामध्ये असणारा एक साधूचा आश्रम, तिकडे ते गेले. आणि विद्याभ्यास करून परत येत असताना एका वनातून येत असताना उन्हाळ्याचे दिवस होते. खूप त्यांना तहान लागली. अगदी कंठशोष झाला. घासा कोरडा पडला. काय करावं, इकडे तिकडे त्यांनी पाहिलं, शोधलं, कुठेही पाणी दिसेना. एक विहीर होती. त्या विहिरीमध्ये खोल पाणी होतं. त्यांना वाटलं, अरे या विहिरीत तर पाणी आहे, पण हे काढायचं कसं? त्या विहिरीला पायऱ्या नव्हत्या. मग त्यांनी विचार केला, आता काय करायचं काय? तर त्यांच्याकडे जे उपरणे होते, एकाने उपरणं फाडलं, एकाला एक गाड बांधली आणि एकाच्या पायामध्ये जे खेटर होतं ते म्हणले, हे खेटर आपण या उपरण्याला बांधून खाली सोडलं आणि खेटराने जर पाणी काढलं ना आपण पेलो तर आपण वाचू. कारण जीवनम न जीवनम विना, पाण्या वाचून आपण मरून जाऊ, जगू शकत नाही. अशा प्रसंगी आपद्धर्म म्हणून आपण हे पाणी पिलं पाहिजे तर आपण जगू. तेव्हा असा विचार एकाने मांडल्यावर त्याला दुसऱ्याने अनुमोदन दिलं. कारण तोही तृषाक्रांत झालेला होता. तिसरा जास्त कर्मठ होता. प्राण जाय लेकिन वचन न जाय. आपण हे आहोत म्हणले, आपण ते सोडणार नाही, आपलं सत्य सोडणार नाही. असा तो सत्याचा अभिमानी आणि कर्मठ असल्यामुळे तो म्हणला, नाही, खेटरामधलं पाणी प्यायचं म्हणजे अशोच्य आहे, अशुची आहे आणि आपण ते कर्म करणार नाही. अरे हे म्हणले, तू नाही प्यालास तर मर. नाही मेलं तरी हरकत नाही म्हणला, पाणी नाही पिणार मी. हे दोघं म्हणले, आता काय करायचं? म्हणले बघूया काय करायचं ते. त्यांनी खेटर सोडलं, पाणी काढलं. हे दोघं पाणी पिले. यांचा घसा कोरडा झाला, जरा बरं वाटलं, यांना तरतरी आली. पण हा जो कट्टर होता हा नाही पाणी पिला. या दोघांनी विचार केला की आता आपण गुरु महाराजांकडे गेलो की हा आपलं पाणी पिलेलं सांगणार महाराजांना की हे खेटरातलं पाणी पिले आणि हे घाणेरडे आहेत, हे शास्त्र पाळत नाहीत आणि हे अस्पृश्य आहेत वगैरे वगैरे, असं तो आपलं निंदा करील. कर्मभंग केला, विधिनिषेध पाळत नाही, असं काहीतरी सांगेल म्हटले. मग काय करायचं रे? अरे काय करायचं म्हणजे बहुमताला प्राधान्य म्हटलं आहे. बहुमत असलं आणि एकाने दुसरा सपोर्ट असला की तिसरा आऊट होतो. म्हणजे काय म्हणले, तो जो सांगेल ना त्या सांगण्याच्या अगोदरच आपण सुरुवात करायची. म्हणजे पुढे ऐकणाऱ्याची तयारी, मनाची तयारी होते. म्हणले काय सांगायचं? काय नाही म्हणले, आपली सगळी कथा सांगायची गुरु महाराजांना. आणि हा खेटराने पाणी पिला, आम्ही दोघं नाही पिलो. आपल्याला विचारलं की हा म्हणायचं, आम्ही दोघं पिलो नाही, हाच पिला. आणि मग गुरु महाराजांचं मत तसं होणार आणि मग पुढचा परिणाम होईल काय व्हायचा तो. त्याप्रमाणे हे तिघेही आश्रमात आले. जो पाणी पिला नव्हता तो तापलेलाच होता की हे यांची आता खोड आपण सांगणार. त्याच्या अगोदर यांनी सुरू केलं, गुरु महाराज
एक विनंती आहे म्हणले, आमचं ऐका म्हणले. काय झालं? येताना म्हणले खूप तहान लागली होती आम्हाला अरण्यात, आणि तिथे एक विहीर होती, आणि मग आम्ही काय केलं की ते खेटराने पाणी काढायचा वगैरे विचार झाला. तर आम्ही दोघांनी विरोध केला. पण हा जो आहे ना, हा म्हणला जगायचं असेल तर पाणी पिलं पाहिजे, आपत धर्म आहे, अमुक आहे, तर मग काय बी सांगायला लागला. आणि म्हणले त्याने खेटराने पाणी काढलं आणि तो पिला, आम्ही दोघं नाही पिलो. गुरु महाराज आश्चर्यचकित झाले, त्याच्याकडे बघायला लागले. का रे, हे खरं सांगतायत का? तो म्हणला, गुरु महाराज हे खोटं सांगतायत, हे दोघं पाणी पिले, मीच नाही पिलो. तो तिसऱ्याकडे बघितलं, म्हणलं का रे, हा खरं बोलतोय का? तो म्हणला खोटं बोलतोय, आम्ही दोघं पाणी नाही पिलो, हाच पिला. गुरु महाराज त्या एकट्यावर उचकले न काय, का रे म्हणले, हे दोघं बोलतायत, हे खोटं आहे का? हां, तेव्हा चालता हो आश्रमाच्या बाहेर. आणि त्याला आश्रमाच्या बाहेर हाकलून दिलं. मुद्दा लक्षात घ्या, दृष्टांताचा सिद्धांत लक्षात घ्या, की दोन खोटे जर एकत्र आले तर एक खऱ्याला आश्रमाच्या बाहेर घालवल्या जाईल. असा हा लोकशाहीचा मुद्दा जो आहे तो असाच आहे. बहुमतासाठी दोन जरी पार्ट्या परस्पर विरोधी विचाराच्या एकत्र आल्या की त्यांचं बहुमत होतं, ते म्हणतील तसे ठराव पास होतात आणि ते समाजावर लादले जातात, कायदेसुद्धा बदलता येतात. बहुमत असलं की सगळं काही करता येतं, असा हा लोकशाहीचा विचार आहे आणि हे लोकांचा प्रघात आहे. त्याप्रमाणे आजचा हा विचार आहे, आत्ता जे चाललेलं आहे त्याप्रमाणे चाललेलं आहे. तेव्हा आपण जे सांगतो आहोत ते सत्य असत्य म्हणजे खऱ्या खोट्याचा निवाडा जो शास्त्राने सांगितलेला आहे. भगवद्गीता सांगते, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ. कार्याकार्याचा विचार करायचा असेल, खऱ्या खोट्याचा विचार करायचा असेल तर शास्त्र प्रमाण पाहिजे, वेदाचं प्रमाण पाहिजे, नसेल तर संतांचं प्रमाण पाहिजे, आणि मग ते खरं ठरतं. आणि त्याचे आपण पायिक आहोत, अभ्यासक आहोत. संताचे पायी हा माझा विश्वास. त्यांच्या वचनावर, त्यांच्या लिखाणावर, त्यांच्या अभंगावर, श्लोकावर आपला विश्वास आहे. तेव्हा आपण ते लोकांना सांगूया की बाबा रे, खऱ्या खोट्याचा निवाडा संतांनी कसा केला आहे, शास्त्राने कसा केला आहे, तर ते आपण पाहू. तुकाराम महाराज म्हणतात की हे खरं आणि खोटं सरमिसळ झालेली आहे. खरं आणि खोटं या दोघांनी एकच आंगडं घातलेलं आहे, त्यामुळे खरं कोणतं आणि खोटा कोणता कळत नाही आहे दोघांमध्ये. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून मला या मृत्यूलोकात यावं लागलं, ओजळावया आलो वाटा. महाराज म्हणतात ह्या वाटा मलिन झाल्या, म्हणून यांना उजळण्यासाठी खरं काय आणि खोटं काय हे सांगण्यासाठी मी मृत्यूलोकात आलो. खरा खोटा निवाडा उजळावया आलो वाटा. खरा खोट निवाडा, खरं काय आणि खोटं काय याचा निवाडा करण्यासाठी आम्ही इथे आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ. आर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी म्हणे साधने ही बुडविली. असा हा सगळा गोंधळ झालेला आहे. आणि स्वार्थासाठी अनेक लोक बहुमत तयार करतात आणि मग जे सत्य आहे त्याच्यावर अन्याय होऊ शकतो. त्यासाठी हा दृष्टांत आपण सांगितला. तुकाराम महाराज म्हणतात, सत्य काय आणि असत्य काय हे सांगण्यासाठी आम्ही इथे आलो. शास्त्र काय सांगतं सत्याबद्दल? आपलं भारतीय ध्येयवाक्य म्हणजे घोषवाक्य, ज्याला आपण ब्रीदवाक्य म्हणतो, तेच असं आहे, सत्यम एव जयते. आणि आपला जो विषय मोठा आहे साधू संतांचा तो आहे वसुधा एव कुटुंबकम. अशी व्यापक तत्त्वज्ञानाची व्याख्या आपण केलेली आहे आणि त्या दृष्टीने आपण वाटचाल करत आहोत. तेव्हा सत्य जे आहे ते तीन प्रकारचं आहे. एक पारमार्थिक सत्य आहे, एक व्यावहारिक सत्य आहे आणि एक प्रातिभाषिक सत्य आहे. आपल्याला फक्त एकच सत्य माहिती आहे, तसं नाही आहे. पारमार्थिक सत्य आहे, त्रिकालाबाधित आहे, पूर्वी होतं, आत्ता आहे आणि पुढेही राहणार. ते परिच्छिन्न नाही, ते व्यापक आहे, शाश्वत आहे.
आणि ते अनादि आहे आणि अनंत आहे. ते एकमेव अद्वितीयम ब्रह्म, ते फक्त ब्रह्म सत्य आहे. ते पारमार्थिक सत्य आहे. ते जागृतीत असतं, स्वप्नात असतं आणि सुषुप्तीतही असतं. म्हणजे तिन्ही अवस्थेमध्ये असतं, तिन्ही कालामध्ये असतं. ते सत्यस्य सत्यम, म्हणजे दुसरं जे सत्य आहे ते व्यावहारिक सत्य आहे. ते फक्त व्यवहारापुरतं सत्य असतं. म्हणजे ते जरा त्या सत्यापेक्षा कमी दर्जाचं आहे. व्यवहारापुरतं सत्य असतं, त्यात बदल होऊ शकतो. आणि तिसरं सत्य आहे ते प्रातिभासिक आहे. म्हणजे स्वप्नात जसं स्वप्न पडतं, पण ते त्या भासमान जेवढं स्वप्न आहे तेवढ्यापुरतं सत्य असतं. जागू झालो की आपण ते बाद होतं. स्वप्नापुरतं ते खरं असतं, पण जागृती ते खोटं ठरतं. तेव्हा ते प्रातिभासिक आहे. आणि ते असं आहे की ते त्याच्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य नसतं. कोणतं स्वप्न पडावं, वाईट पडावं का चांगलं पडावं, पडत असलेलं स्वप्न जे आहे त्याच्यामध्ये तर्क नसतो. ते अबोध असं असतं. काहीच्या काही निर्माण होतं की काहीच्या काही कुणीकडं असतं, पळता येत नाही, मारतात. आपल्याला वाटत नाही की आपल्याला चोरटे नेऊन मारावं, चोरटे येतात मारतात, पळावं वाटतं, पळता येत नाही. आपल्या हातात काय नसतं. ते एकदा सिरियल सुरू झालं की ते सुरू होतं आणि पटकन जागे झालो आपण की ते नाहीसं होतं. प्रातिभासिक, भासमान सत्य, हे तीन सत्य आहेत. त्यातलं पारमार्थिक जे सत्य आहे ते सत्यस्य सत्यम, म्हणजे व्यावहारिकल्या सत्याच्याही पुढचं सत्य आहे. आणि असं जे सत्य आहे त्याला सत्य सनातन धर्म, ते सत्य सनातन आहे. म्हणजे आदी आहे. म्हणजे ज्याला आदी नाही आहे, कुठून सुरू झालं माहीत नाही, ते सगळ्याच्या आधी होतं. जेव्हा शब्दाला स्वराने सुरुवात होते त्याच्या पाठीमागे हे उपपद लागतं आदी. ज्याला आदी नाही असं ते अनादी आहे. नुसतं सनातन नाही. सनातन शब्दाचा अर्थ होतो फार जुने, शाश्वत आणि फार काळ टेकणारे, असा कोश करण्या अर्थ काढलेला आहे त्याचा. तेव्हा नुसतं सनातन असं म्हणून चालत नाही. सत्य सनातन असं जे आहे ते सत्य, आणि ते सत्य लोकांना सांगण्यासाठी, लोकांना पटवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, असं जे सत्यातलं सत्य आहे. आणि जे व्यवहारातलं सत्य आहे ते बदलणारं सत्य आहे. आणि म्हणून व्यवहारातलं सत्य सारखं बदलतं. लक्षात ठेवा, पारमार्थिक सत्य हे समजून घ्या आणि त्या सत्याप्रमाणे चाला. नाहीतर दोन लबाड एकत्र आले की एका शहाण्याची हकालपट्टी होऊ शकते आणि त्यांचं सत्य ठरू शकतो. आणि म्हणून संत महात्म्यांनी सांगितलं की असं सत्य आहे आणि ते सांगण्यासाठी आम्ही आलो. हा व्हिडिओ इतरांना पाठवा. सत्यातलं सत्य काय ते नसं सत्य सत्य म्हणू नका. सत्यातलं सत्य काय आहे, व्यावहारिक सत्य काय, प्रातिभासिक सत्य काय, या गोष्टी सगळ्या समजून घ्या. आपण अध्यात्मातली माणसं असतो आणि म्हणून त्याचा आपला विचार असतो. आणि हे बाकीचे जे काय कायदे वगैरे, हे कलम आहेत, आयोग आहेत, हे सगळे बारकावे आणि हे सगळे अपवाद वगैरे, या गोष्टीचा आपला अभ्यास जरी नसला तरी हे संत महात्मे काय सांगतात, हे साधू संत काय सांगतात, शास्त्र काय सांगतं, याच्यावर आपला विश्वास आहे. आणि याचा सपोर्ट मराठा आरक्षण या विषयाला आहे. आणि म्हणून आजचा विषय जो आहे खरा खोटा निवाडा, जो संतांनी सांगितला, शास्त्रांनी सांगितला, वेदोपनिषदांनी सांगितला, तो हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.